नमस्कार, मी आशू आपल्या किचन क्वीन मध्ये आपल्या YouTube परिवाराचं मनापासून स्वागत करते। बऱ्याच जणांना असं वाटतं की रेस्टॉरंट सारखे चिकन 65 आपण घरी बनवू शकतो का? येस, नक्कीच बनवू शकतो। ते देखील आपले घरगुती मसाले वापरून कमीत कमी वेळामध्ये, तरी देखील रेस्टॉरंट पेक्षा देखील अप्रतिम असे चिकन 65 कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। तुमच्या घरी एखादा फंक्शन असेल किंवा बर्थडे पार्टी असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा, सगळ्यांना नक्कीच आवडेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक करा आणि हो, आपल्या किचन क्वीनला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका बरं। चला तर मग पटकन सुरुवात करूया। किट्टी पार्टी असो किंवा बर्थडे सेलिब्रेशन, स्नॅक्समधील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे चिकन 65। घरगुती मसाले वापरून कमीत कमी वेळामध्ये, तरी देखील रेस्टॉरंटपेक्षा देखील अप्रतिम अशा चवीचे हे चिकन 65। वरून मस्त लिंबू पिळायचा आणि ताव मारायचा। तर इथं बघू शकता आतपर्यंत कसे छान भाजले गेलेले आहेत। तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन सुरुवात करूया। पाव किलो बोनलेस चिकन, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे मैदा आणि हा आहे आपला सिक्रेट मसाला। याच्यामध्ये आपले घरातले सगळे मसाले आहेत, त्याचं प्रमाण मी व्यवस्थित सविस्तरमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी थोडं कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं आहे। आता सगळ्यात आधी आपण ह्या चिकनला आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित अशी लावून घ्यायची। आलं लसणाच्या पेस्टमुळे चिकन 65ला एक अप्रतिम अशी चव येते। त्यानंतर आपला हा सिक्रेट मसाला, ह्याच्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आहे, त्यामुळे त्याचा कलर थोडा पांढरट दिसतो आहे। त्याचबरोबर 2 चमचे मैदा घालायचा। सगळ्यात आधी चिकन जेव्हा आपण स्वच्छ धुवून घेतो तेव्हा त्याचं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी जास्त ठेवायचं नाही। त्यानंतरच आपल्याला हे सगळे मसाले लावायचे आहेत। सुरुवातीला हे थोडं कोरडं वाटतं, पण आपल्याला हे मॅरिनेशन करून किमान 1 तास तरी हे असंच ठेवायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले छान मुरले जातील आणि चिकन 65ला छान चव येईल। आता 1 तासानंतर हे आपलं चिकन बघू शकता, सगळे मसाले व्यवस्थित त्याला कोट झालेले आहेत। आता आपण ह्याला डीप फ्राय करणार आहोत। इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल आपण खूपच कमी घेतलं आहे, शिवाय तेल आपण लो टू मीडियम फ्लेमवरती गरम करून घेतलं आहे। आणि आता तळताना देखील आपण गॅस लो टू मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे। तर एक एक करून चिकनचे पीस तेलामध्ये सोडायचे। 2 मिनटं ह्याला अजिबात हलवायचं नाही, फक्त चमच्याने ह्याला वरून तेल सोडत राहायचं, म्हणजे हे आतपर्यंत भाजलं जातं। 2 मिनटानंतर आपण ह्याला पलटून घ्यायचं आहे। एक बाजू पूर्णपणे खरपूस अशी भाजली की दुसऱ्या बाजूने त्याला पलटून घ्यायचं। तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही। एक बॅच तळताना किमान 4 ते 5 मिनटं तरी लागतात। 2-3 वेळा त्याला आलटी पलटी करून दोन्ही बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं। आणि मंद गॅसवरती तळल्यामुळे आतपर्यंत चिकन छान भाजलं जातं, छान तळलं जातं आणि मसाले देखील त्याला छान कोट झालेले आहेत, त्यामुळे तेलामध्ये अजिबात मसाला निघून जात नाही। हे चिकन 65 बनवण्यासाठी आपण जो मसाला बनवला होता त्याच्यामध्ये मी खाण्याचा चिमूटभर लाल कलर मिक्स केला होता, त्यामुळे ह्याला मार्केटसारखं टेक्स्चर येतं। हे चिकन 65 दिसायला जितके अप्रतिम दिसतात तितके चवीला देखील भन्नाट होतात। ह्यालाच तुम्ही चिकन कबाब देखील म्हणू शकता। तर इथं मी 4 ते 5 मिनटं 2-3 वेळा आलटी पलटी करून मंद गॅसवरती खरपूस असे हे चिकन 65 तळून घेतलेले आहेत। तर आता आपण ह्याला एका झाऱ्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे ह्याच्यातलं तेल पूर्णपणे निथळलं जाईल। हे अजिबात ऑइली होत नाहीत, अजिबात तेल शोषून घेत नाहीत, त्यामुळे खायला देखील एकदम कुरकुरीत छान लागतात। तर हे तेल निथळेपर्यंत ह्याच्यामध्ये चिकनचे दुसरे पीस देखील आपण टाकूया आणि ह्याच पद्धतीनं छान कुरकुरीत असे तळून घेऊया। तर आपले हे चिकन 65 ह्याच पद्धतीने पूर्ण सगळे तळून घेते मी आणि त्यानंतर त्याच्यावरती लिंबू पिळायचा आणि मस्त ताव मारायचा आणि हे आपले चिकन 65 खायला रेडी। तर अशा प्रकारे घरगुती मसाले वापरून कमीत कमी वेळामध्ये चिकन 65 नक्की ट्राय करा आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।